मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपण बघत आहोत एक्सरसाइज 1.5. या एक्सरसाइज 1.5 मध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला होता. त्यातलं मी तुम्हाला काही होमवर्क दिला होता. ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला तो होमवर्क करून पाठवलेला आहे. अजून ज्यांचा बाकी आहे त्यांनी तो लवकरात लवकर करून मला पाठवायचा आहे. ओके, आता आपण बघणार आहोत क्वेश्चन सेकंड. तर क्वेश्चन सेकंड काय दिला तुम्हाला, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. काय म्हटलं बघा, क्वेश्चन सेकंड म्हटलाय कन्स्ट्रक्ट the switching circuits of following. तुम्हाला इथे काही सिंबॉलिक फॉर्म दिलेले आहेत आणि त्या सिंबॉलिक फॉर्मवर तुम्हाला सर्किट तयार करायचे आहे. तर बघा, पहिला जो आहे पहिला सिंबॉलिक फॉर्म तुम्हाला दिलेला आहे इथे, निगेशन ऑफ P and Q और P and negation R. अतिशय सोपं आहे. बघा काय दिलंय, निगेशन ऑफ P and Q, निगेशन ऑफ P and Q और P and negation R. बघा परत क्रॉस चेक करायचं आपण लिहिलेलं क्वेश्चन बरोबर आहे की नाही. थोडी जरी तुमची ती चूक झाली तर पूर्ण तुमचा सर्किट जो आहे तो चुकीचा होणार आहे आणि तुम्हाला एकही मार्क त्याचा मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा क्रॉस चेक करायचं सोपं आहे, परंतु घाई गडबडीमध्ये चूक होऊ शकते. निगेशन ऑफ P and Q और P and negation R. ओके, अशा प्रकारे दिले. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लेट सपोज P इज द स्विच S1 नंतर S2 अशा प्रकारे. तसंच इथे पण आपल्याला करायचं बघा. काय अतिशय सोपं आहे. लेट P, बघा P आणि Q हो, P Q आणि R दिले म्हणून आपल्याला तीन स्विच द्यायला लागतील. P काय, स्विच S1 इज क्लोज. ओके, Q काय तुमचा, स्विच S2 इज क्लोज. बघा तुमच्या बुक मध्ये फक्त असं दिलंय, P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2. ओके, तसं लिहिलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. इज क्लोज. त्याच्यानंतर R दिलाय तुम्हाला, स्विच S3 इज क्लोज. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथे दिलेलं आहे. मग याच्यावरून तुम्ही सर्किट डायग्राम कशी तयार करणार आहात बघा. मग काय तुमचा सर्किट कसं तयार होईल बघा. अतिशय सोपं आहे. काय दिलंय तुम्हाला, निगेशन ऑफ P and Q. निगेशन ऑफ P दिला बघा, अँड दिला म्हणजे दोन स्विचेस दिलेले आहेत. सिंपल काय करायचं, अँड दिला दोन स्विचेस आपण इथे काढून घेऊ. ओके, त्याचं नेमिंग आपण करू. बघा काय दिला, निगेशन ऑफ P and Q. मग निगेशन ऑफ P म्हणजे काय, P म्हणजे काय, स्विच S1. मग निगेशन ऑफ P म्हणजे काय, S1 डॅश. ओके, अँड दिला म्हणून आपण त्याला सिरीज मध्ये घेतलेला आहे. निगेशन ऑफ P and Q. Q म्हणजे काय तुमचा S2. ओके, याला ब्रॅकेट आणि ब्रॅकेटला ऑर दिलाय तुम्हाला. ऑर दिलाय म्हणजे काय होईल, पॅरलल. ऑर दिलाय म्हणजे काय होईल, अशा प्रकारे पॅरलल तुमचा येणार आहे. आणि ऑर मध्ये काय दिलंय, P and negation R. P म्हणजे काय तुमचा स्विच S1 and negation R. negation R म्हणजे काय, निगेशन R म्हणजे S3. S3 म्हणजे तुमचा R आणि S3 डॅश म्हणजे काय, निगेशन R. अशा प्रकारे तुमचा हा सर्किट तयार झाला. बघा काय सांगितलं, निगेशन ऑफ P and Q. P म्हणजे S1 म्हणून निगेशन ऑफ P चा S1 डॅश. अँड म्हटलंय म्हणून त्याला काय घेतलं आपण सिरीज मध्ये, S1 डॅश सिरीज मध्ये आहे S2 ला. ओके, आणि ह्या दोघांना ऑर म्हटलंय. ऑर म्हटलं म्हणजे काय, तर पॅरलल. मग पॅरलल मध्ये काय दिलं, P म्हणजे S1, अँड म्हटलं म्हणून परत सिरीज मध्ये, आणि निगेशन ऑफ R म्हणजे S3 डॅश. आणि याला काय करायचं, पुढे याच्यामधून करंट फ्लो करून घ्यायचं. इथे बॅटरी आपण जोडली, त्याच्यानंतर इथे हा तुमचा लॅम्प जोडला.
आणि आता याच्यातून करंट तुमचा फ्लो करायचा आहे. बघा एवढं सोपं आहे, अतिशय सोपं. काय अवघड आहे का? ते काल जे आपण केलं, ओके, काल आपण काय केलं, सर्किट डायग्राम वरून सिम्बॉलिक फॉर्म तयार केला. आता सिम्बॉलिक फॉर्म वर आपल्याला सर्किट डायग्राम तयार करायची आहे. हे झालं तुमचं पहिलं क्वेश्चन. ओके, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर तुमचं सेकंड आहे. सेकंड काय म्हटलं बघा, अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही याच्यात. सेकंड म्हटलंय, ठीक आहे, तुम्ही हे लिहून घ्या. बघा सेकंड तुम्हाला म्हटलं आहे पी अँड क्यू. सेकंड म्हटलं आहे पी अँड क्यू और मध्ये म्हटलं आहे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और पी और आर. चेक करून घ्या परत. P and Q or negation of P and negation of Q or P or R. अशा प्रकारे तुम्हाला दिले तीन स्विचेस दिले, तुम्हाला तीन दिले बघा, P, Q आणि R दिले. म्हणून लेट P switch S1 is closed, Q switch S2 is closed, R switch S3 is closed. ओके, मग याचे सर्किट डायग्राम काय आहे बघा, अतिशय सोपी आहे. इथे काढतो सर्किट. काय युक्त सर्किट आहे बघा, काय दिलं, P अँड Q दिलाय. अँड दिलाय म्हणजे सिरीज मध्ये दोन स्विच P अँड Q, दोन स्विच म्हणजे सिरीज मध्ये आले बघा. ओके, हा जो तुमचा S1 S2, कारण S1 म्हणजे काय तुमचा P आणि S2 म्हणजे Q. ओके, याला काय दिलं तुम्हाला, ऑर दिलाय. याला तुम्हाला ऑर दिलाय. ऑर दिलाय म्हणजे काय, पॅरलल मध्ये. ऑर जर दिलाय तर काय येतो तुमचा, पॅरलल मध्ये. मग पॅरलल मध्ये काय दिलंय, निगेशन ऑफ पी. काय दिलंय, निगेशन ऑफ पी. एक स्विच काढणार. निगेशन ऑफ पी म्हणजे काय तुमचा S1 डॅश. अँड म्हटलंय म्हणून पुढे सिरीज मध्ये अँड काय दिलंय तुम्हाला बघा, अँड दिलंय निगेशन ऑफ क्यू और पी और आर. हे तिघं काय दिले, निगेशन ऑफ क्यू, पी आणि आर और मध्ये दिले म्हणजे ते काय दिले, एकमेकांना पॅरलल येणार आहे. म्हणजे काय येतो, अशा प्रकारे काय, निगेशन ऑफ क्यू हा एक स्विच झाला. ओके, निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय तुमचा S2 डॅश. त्याच्यानंतर हा एक स्विच झाला, ऑर दिलाय त्याच्यामुळे, आणि हा पुढचा एक स्विच तुमचा ऑर दिल्यामुळे झाला. ओके, बघा ऑर मध्ये काय दिलंय, निगेशन ऑफ पी म्हणजे S1 डॅशला अँड केला म्हणून सिरीज मध्ये. मग ऑर मध्ये आणि पुढे काय दिलंय, अँड मध्ये काय दिलंय, निगेशन ऑफ क्यू म्हणजे क्यू काय S2 आणि निगेशन ऑफ क्यू S2 डॅश. त्याच्यानंतर पी म्हणजे काय S1. त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला आर. काय दिलाय, आर म्हणजे काय तुमचा S3. ओके, अशा प्रकारे हे तुमचं सर्किट. ओके, हे सर्किट झालं बघा. P and Q or P and Q R मध्ये आले तुमचं P1 सॉरी निगेशन ऑफ P. S1 डॅश म्हटल्यावरती काय, निगेशन ऑफ P अँड सिरीज दिली अँड ब्रॅकेट मध्ये काय दिलंय, S2 डॅश म्हणजे तुम्हाला दिला हा निगेशन ऑफ Q और P और R. अशा प्रकारे हा तुमचा सेकंड जो सर्किट आहे तो तयार झालेला आहे. फक्त याच्यातून काय करायचं होतं, करंट फ्लो करायचा. ही तुमची बॅटरी. त्याच्यानंतर हा लॅम्प. ओके, म्हणजे काय, हा तुमचा मायनस प्लस याच्यामधून करंट फ्लो झालेला तुम्हाला दाखवायचा आहे. ओके, अशा प्रकारे तुमचं हे सर्किट इथे कंप्लीट झालेलं आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये टफ नाही. बघा हा झाला उत्तर दुसरा. आता बघूया आपण थर्ड. लिहून घ्या, अतिशय सोपं आहे. आता बघूया आपण थर्ड. बघा सोपा पार्ट आहे, फक्त लिहिताना तुम्ही जर गडबड केली तर तुमचं कन्फ्युजन इथे होऊ शकतं. ओके, आणि चुकू शकतं. एक जरी तुम्ही चुकीचं काहीतरी लिहिलं तरी पण तुमचं इथे चुकणार आहे. बघा इथे प्रिंट मिस्टेक आहे पार्टमध्ये. इथे स्क्वेअर ब्रॅकेट त्यांनी दिलेलं नाही. काय तो P and R or negation of Q and negation of R
ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर. ओके, अशा प्रकारे तुम्ही चेक करूया. पी अँड आर ऑर निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर. ओके, अतिशय सोपं आहे. परत ले पी स्विच S1 इज क्लोज, तीन दिले पी क्यू आर. पी स्विच S1 इज क्लोज, S2 इज क्लोज अँड S3 इज क्लोज. अशा प्रकारे तुमचं पी क्यू आर हे स्विच इथे तयार झालेले आहे. आता पहिले काय दिले, पी अँड आर दिले. काय दिले, पी अँड आर दोन स्विच अँड मध्ये सिरीज काढायची सर. ओके, पी अँड आर हा झाला तुमचा पी अँड आर म्हटलंय. पी म्हणजे S1, आर म्हणजे S3. याला दिलाय तुम्हाला ऑर, याला काय दिलाय, ऑर दिलेला आहे. ओके, याला तुम्हाला ऑर दिलाय म्हणून इथे पॅरलल. ऑर काय दिलाय, निगेशन ऑफ क्यू एक स्विच काढला अँड निगेशन ऑफ आर हा पुढचा स्विच. मग निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय, S2 डॅश आणि निगेशन ऑफ आर म्हणजे काय, S3 डॅश. ओके, अशा प्रकारे. अँड आता बघा हा पूर्ण ब्रॅकेट आहे. हा काय तुमचा पूर्ण ब्रॅकेट आहे. ह्या पूर्ण ब्रॅकेटला काय म्हटलं, अँड म्हणजे इथून पुढे तुमची सिरीज येईल. ओके, पूर्ण ब्रॅकेटला काय म्हटलं, अँड म्हटलेलं म्हणून इथून पुढे तुमचं सिरीज मध्ये. बघा हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे हे तुमचं सर्किट आपण काढलं त्याला अँड म्हटलंय म्हणून त्याच्या पुढे सिरीज मध्ये काय निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर. काय निगेशन ऑफ पी अँड मध्ये बघा निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर. ही तुमची बॅटरी, हा तुमचा लॅम्प, हा मायनस प्लस आणि हा करंट तुमचा फ्लो होतो. ओके, इथे काय म्हटलं, निगेशन ऑफ पी म्हणजे S1 डॅश आणि निगेशन ऑफ आर म्हणजे S3 डॅश. हा तुमचा करंट फ्लो होताना तुम्हाला इथे दिसतोय. ओके, क्रॉस चेक करून घ्या एक वेळेस परत. काय म्हटलं, पी अँड आर S1 S3 ऑर काय म्हटलंय, निगेशन ऑफ क्यू म्हणजे S2 डॅश अँड निगेशन ऑफ आर S3 डॅश. आणि त्याला पूर्ण ब्रॅकेट पुढे काय म्हटलंय, अँड म्हटलंय. अँड मध्ये तुमचा हा S1 डॅश अँड S3 डॅश. अशा प्रकारे हा तुमचा तयार झालेला आहे. एक वेळेस पुन्हा आपण पाठीमागे क्रॉस चेक करूया. बरोबर आहे का, मला थोडी गडबड वाटते त्याच्यामध्ये स्विच मध्ये. चेक करून घ्यायला काही हरकत नाही. दुसऱ्या नंबर तुमचं थर्ड. ओके, करेक्ट आहे. आता बघूया आपण पुढचं. हे झालं तुमचं थर्ड नंबरचं, सॉरी हा होता तुमचा थर्ड नंबर. आता बघूया आपण फोर्थ. आता बघूया फोर्थ. ओके, लिहून घे चला, व्हिडिओ पॉज करून जिथे जागा मिळाली तिथे. पुढे बघूया आपण. आता पुढे फोर्थ नंबर तुम्हाला दिलाय. अतिशय सोपा आहे, काही अवघड नाही आहे. फोर्थ नंबर तुम्हाला दिलाय बघा, P and negation Q and R or म्हटलंय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये P and negation of Q or negation of R. अतिशय सोपं हे आहे. बघा P Q R तुम्हाला दिले म्हणून परत लेट P Q and R which S1 S2 and S3. पुढे सर्किट कसं तयार होईल, P and negation of Q and R तीन स्विच तुम्हाला कशात दिले, अँड मध्ये दिलेले आहेत. म्हणून सरळ तीन स्विच काढले. तीन स्विच तुम्हाला दिले अँड मध्ये. हा 1 2 3. ओके, स्विचेस व्यवस्थित दाखवायचे. P अँड P म्हणजे S1, निगेशन ऑफ Q म्हणजे S2 डॅश आणि R म्हणजे तुमचा S3. ओके, त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, ऑर म्हटलंय. ऑर म्हणजे याला पॅरलल, या सर्किटला पॅरलल. पॅरलल काय दिले, P. P म्हणजे काय, एक स्विच आला त्याला म्हटलंय पुढे अँड. त्याला काय म्हटलंय पुढे अँड. P म्हणजे तुमचा हा S1. ओके, अँड म्हटलंय. अँड मध्ये पुढे ब्रॅकेट मध्ये काय, निगेशन ऑफ Q ऑर R म्हणजे निगेशन ऑफ Q अँड ऑर R म्हटलंय. म्हणजे दोन्ही स्विच कसे असतील एकमेकांना ऑर म्हटलंय म्हणून एकमेकांना ते आहेत पॅरलल. ओके, बघा अशा प्रकारे हे तुमची सर्किट. बघा काय म्हटलंय, P अँड निगेशन Q. बघा P अँड निगेशन Q अँड R or P अँड निगेशन Q म्हणजे S2 डॅश आणि निगेशन ऑफ
R म्हणजे S3 डॅश. अशा प्रकारे हे तुमचं पुढचं सर्किट तयार झालेलं आहे आणि याच्यावरून आता आपण करंट फ्लो करूया. हा तुमचा लॅम्प. अशा प्रकारे हे तुमचं महत्त्वाचं आहे. नंतर हे तर आपल्याला जमतंच. हे तुमचं प्लस मायनस इकडून करंट फ्लो होतोय अशा प्रकारे. ओके, अतिशय सोपं हे आहे. बघा कोड नंबर तुमचा इथे कंप्लीट झालेला आहे. पुढे बघूया आपण 5th नंबर. पुढे बघूया 5th. अतिशय सोपा टॉपिक आहे, काही अवघड नाही. या आणि पुढच्या व्हिडिओ जवळपास समजून जाईल, कारण सोपा असलं तरी याला थोडासा वेळ लागतो आपल्याला. आता आहे तुमचं क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 तुम्हाला दिलाय P or negation of P or negation of Q or P and Q. बघा PQ चेक करूया आपण. P or negation of P or negation of Q or P and Q. फक्त दोनच पीक दिले, दोन्ही इथे काय असतं फक्त लेट P and Q. ओके, त्याच्यानंतर बघा अतिशय सोपं आहे. काय दिले तुम्हाला? P. P म्हणजे हा एक स्विच काढला. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलंय? R म्हटलंय. P ला काय म्हटलंय? R. R म्हणजे कुठे येतो? इथे पॅरलल मध्ये. ओके, P म्हणजे तुमचा काय झाला? S1. निगेशन ऑफ P म्हणजे S1 डॅश. त्याच्यानंतर R निगेशन ऑफ Q म्हणजे हा तुमचा निगेशन ऑफ Q म्हणजे S3 डॅश. ओके, परत याला म्हटलंय R. याला काय म्हटलंय? परत R म्हटलंय. मग R मध्ये काय म्हटलंय? P and Q. R काय येतो तुमचा? दोन स्विच दिले अँड मध्ये. हा P and Q. बघा अतिशय सोपं आहे. खूप सोपं टॉपिक आहे. काय म्हणताय? P or negation P or negation of Q or P and Q. P काय आहे तुमचा? S1 आणि Q म्हणजे काय तुमचा? S2. अशा प्रकारे हे आहे. बघा आणि इथून पुढे खाली काय करायचं? करंट फ्लो करून द्यायचा. ही तुमची बॅटरी. तुम्हाला काम पण सांगितलं मी, 2 पेक्षा जास्त आपण सेल जर दाखवले तर ती तुमची बॅटरी तयार होत असते. आणि अशा प्रकारे हा प्लस मायनस इथून करंट तुमचा फ्लो होतोय. ओके, अशा प्रकारे हा झाला तुमचा क्वेश्चन 2 मधला फेल. ओके, वळूया पुढच्या क्वेश्चन 6 कडे. अतिशय सोपा आहे. फटाफट लिहून घ्यायचं. चला 6 नंबर दिला तुम्हाला. P and Q or negation of P. P and Q or negation of P. बघा मी जरी पूर्ण सोडवून देत असलो तरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण सोडवू शकता आणि फक्त क्रॉस चेक करा. नंतर पुढे दिले P and Q or negation of P or P and negation of Q. काय म्हटलं बघा? P and Q or negation of P or P and negation of Q. किती दिले स्विच तुम्हाला? P and Q. म्हणून P आणि Q तुमचा इथे आपण लिहिलेला आहे. आता सर्किट तयार करायचं. P and Q म्हटलंय. P and Q म्हटलंय. हा तुमचा P and Q. पुढे काय म्हटलंय? R. R म्हटलंय म्हणून पॅरलल. R काय दिलाय? निगेशन ऑफ P. एक स्विच तुम्हाला याला R ला दिलाय. परत R दिलाय. परत R दिलाय. काय दिलाय R मध्ये? P and negation of Q. ओके, हा झाला तुमचा P. P म्हणजे S1 and Q म्हणजे S2. पुढे निगेशन ऑफ P म्हणजे S1 डॅश. R दिलाय P म्हणजे S1 and negation of Q म्हणजे S2 डॅश. अशा प्रकारे हा तुमचा सर्किट इथे तयार झालेला आहे आणि हा तुमचा करंट इथून फ्लो करतो. ओके, अशा प्रकारे हा तुमचा प्लस मायनस हा तुमचा करंट. ओके, या प्रकारे आपल्याला जे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की आपल्याला सिंबॉलिक फॉर्म दिले होते आणि त्याच्यावर आपण
सॉरी आपल्याला सर्किट डायग्राम दिले होते, त्याच्यावर आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार केले होते आणि इथे काय दिले तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिलेले आहे आणि त्याच्यावर आपल्याला सर्किट डायग्राम काढायचा आहे. ओके, अशा प्रकारे अतिशय सोपं हे तुमचं इथे झालेलं आहे. तर चला आता वळूया आपण आपल्या क्वेश्चन नंबर 3 कडे. ठीक आहे, हा तुमचा क्वेश्चन 2 कंप्लीट. आता जाऊया आपल्या क्वेश्चन 3 कडे. क्वेश्चन 3 मध्ये बघा काय दिले तुम्हाला. क्वेश्चन 3 जो दिलाय त्या क्वेश्चन 3 मध्ये म्हटलंय गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट्स. गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट. अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट आपल्याला द्यायचे. बघा अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. याच्यात फक्त आपल्याला दोन मेथड ऍट द सेम टाइम यूज करायचे आहे. हा तुमचा स्विच S1, त्याच्यानंतर हे पॅरलल मध्ये दोन स्विच दिले तुम्हाला. अशा प्रकारे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय ओके. अशा प्रकारे तुम्हाला हा S1 डॅश आणि पुढे S2. ओके, आणि काय म्हटलं बघा गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. हा जो सर्किट तुम्हाला दिलाय याच्यासाठी आपल्याला एक सिंपल आणि इक्विव्हॅलेंट सर्किट तुम्हाला द्यायचा आहे. मग कसा देणार तर बघा जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण या सर्किट डायग्रामवरून सिम्बॉलिक फॉर्म काढला, मग तो सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा, या सर्किटवरून सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. सिम्बॉलिक फॉर्मला इक्विव्हॅलेंट फॉर्म जो असतो सिम्बॉलिक सिंपल फॉर्म आपण जो केला मागच्या व्हिडिओमध्ये, ओके 1.4 एक्सरसाइज मध्ये जो केला त्या प्रकारे त्याचं इक्विव्हॅलेंट सर्किट आहे. म्हणजे जे आपला अल्जेब्रा जो वापरला होता आपण लॉजिक मध्ये, तो अल्जेब्रा वापरून त्या सिम्बॉलिक फॉर्मला अजून सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आणि तो जो काही सिम्पलेस्ट फॉर्म आलेला असणार आहे त्याचं परत आपल्याला सर्किट डायग्राम इथे काढायचं आहे. बघा स्विचेस किती आहे S1 आणि S2. मग काय म्हणणार लेट काय T स्विच S1 इज क्लोज. ओके, त्याच्यानंतर Q स्विच S2 इज क्लोज. ओके, अशा प्रकारे आहे. आणि त्याच्यानंतर काय करणार आता P आणि Q आले, मग काय होणार सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय तुमचा S1 म्हणजे काय P सिरीज मध्ये दिले म्हणून अँड पुढे हे दोन स्विच ऑर मध्ये दिले म्हणून ब्रॅकेट S1 डॅश म्हणजे काय निगेशन ऑफ P, पॅरलल दिले म्हणजे ऑर आणि S2 म्हणजे काय Q. ओके, अशा प्रकारे आला. ओके, मग आता काय करायचं इक्विव्हॅलेंट सिम्पलेस्ट काय करायचं तुम्हाला बघा इथे लिहूया आपण सिम्बॉलिक फॉर्मच्या ऐवजी थोडंसं व्यवस्थित आपण लिहू शकतो. गिवन सर्किट कॅन बी एक्सप्रेस ॲज वरचं म्हणू शकतो आपण जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. गिवन सर्किट कॅन बी एक्सप्रेस ॲज, जे सर्किट आपण अशा प्रकारे एक्सप्रेस करू शकतो. मग हे जे तुम्हाला दिलं P अँड निगेशन ऑफ P और Q, याला आपण लिहिताना काय लिहू शकतो बघा. हा दिलाय तुम्हाला P अँड निगेशन ऑफ P और Q तुम्हाला दिलेला आहे. मग जर याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जर आणायचं आहे तर तुम्हाला याला सॉल्व्ह करायला लागेल जसं आपण केलं होतं. मग इथे जर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह वापरले म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह तुमचा जो रूल आहे जो लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तो जर इथे वापरला, हा काय दिला P अँड निगेशन ऑफ P और Q, मग काय दिला हा P अँड ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, समजा आतमध्ये हा घेऊन गेलो तर काय होईल P अँड निगेशन ऑफ P और हा और P अँड Q. ओके, काय आला P अँड निगेशन ऑफ P और P अँड Q. परत हा काय तुमचा P अँड निगेशन ऑफ P. ओके, कॉम्प्लिमेंट आहे एकमेकांचे. P अँड निगेशन ऑफ P कॉम्प्लिमेंट आहे अँड दिलाय. P जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ P फॉल्स होणार आहे आणि ट्रू अँड फॉल्स का होतो तुमचा फॉल्स होतो, म्हणून हा काय तुमचा फॉल्स.
ओके, इथे काय वापरलं आपण, इथे चेंजेस केले, काय वापरले ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नेहमी सारखं. इथे हा झाला F और इथे आला P अँड Q. इथे कोणता लॉ वापरला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. इथे वापरला आपण कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, पुढे तुम्हाला दिलाय F और, बघा आता आयडेंटिटी लॉ दिलाय F और P काय होतो, हा जर फॉल्स असेल, ओके, F और P तुम्हाला दिलाय, हा जर फॉल्स असेल तर ह्या पूर्ण याची व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे, फक्त ह्या P वरती. कारण का F और T जर म्हटला तर तो ट्रू येणार आहे, और मध्ये एक जरी ट्रू असला तरी ट्रू येतो, आणि F और F म्हटला तर काय येणार आहे, फेल. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू चेंज होतात, म्हणजे P ची जी व्हॅल्यू चेंज होते त्याच्यावरती तुमचं हे सगळं काही डिपेंड आहे. मग तर जर ते डिपेंड आहे तर याची पूर्ण याची व्हॅल्यू काय येणार तुमची, P अँड Q. म्हणजे इथे आपण कोणता लॉ वापरला, काय म्हणतो आपण त्या लॉला, आयडेंटिटी लॉ. बघा ते लॉ सगळे तुम्ही पाठांतर करा, सगळेच लॉ आपण नेहमी वापरत नाही, जे महत्त्वाचे तेच लॉ आपण इथे वापरत असतो. पाठांतर करा, काही अवघड नाही. हा झाला तुमचा P अँड Q, म्हणजे हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म. याला तुम्ही सिम्पलेस्ट करता येईल का, तर नाही. मग जे तुमचं सर्किट आहे, म्हणून आपण सिंपल सर्किट काय तयार होईल, काय तयार होतं, P अँड Q. मग हा तुमचा P अँड म्हणून सिरीज Q. ओके, आणि इथून तुम्ही काय केला, हा करंट फ्लो केला. म्हणजे त्या दोन तीन गोष्टी आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. P म्हणजे काय, S1 आणि हा तुमचा S2. ज्या दोन तीन गोष्टी आपण आतापर्यंत शिकलोय त्याचा आपण इथे वापर केलेला आहे. अशा प्रकारे हे झालं तुमचं सिम्पलेस्ट सर्किट. म्हणजे क्वेश्चन 3 मधला फर्स्ट तुमचा हा अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता बघूया त्याच्यातला शेवटचा क्वेश्चन तुमचा, क्वेश्चन 3 मधला जो आहे सेकंड. तर बघा क्वेश्चन 3 मध्ये सेकंड तुम्हाला इथे सर्किट डायग्राम मी काढलेली आहे. ओके, याच्यामध्ये ही सर्किट डायग्राम तुम्हाला इनकम्प्लीट दिली, म्हणजे काय इथे बॅटरी आणि लॅम्प जोडलेला नाही, परंतु ह्या लाईन्स मी दाखवल्या, म्हणून घाबरून जायचं काही कारण नाहीये. ओके, तर बघा काय दिलंय, S1 S2 S3 म्हणजे तीन स्विचेस दिले, म्हणून काय होणार, लेट P काय तुमचा स्विच S1 इज क्लोज, पुढे Q स्विच S2 is closed, नंतर R switch S3 is closed. ओके, अशा प्रकारे मग जो आहे म्हणून आपण गिवन सर्किट can be expressed as, कशा प्रकारे एक्सप्रेस करू शकतो, तर हा तुम्हाला दिला S1 म्हणजे तुमचा P, पुढे सिरीज मध्ये दिलाय म्हणून अँड. ओके, S1 पुढे सिरीज मध्ये दिलाय म्हणून अँड काय दिलाय तुम्हाला S2 म्हणजे काय Q, त्याला पॅरलल दिलाय और S3 म्हणजे R. ओके, म्हणजे काय P अँड Q और R तुम्हाला इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर बघूया हा तुमचा Q और R. त्याच्यानंतर बघूया परत ह्या पूर्ण लाईनला ऑर मध्ये दिलाय, काय दिलाय ऑर मध्ये, मग याला ब्रॅकेट करतो, ऑर काय दिलाय, तर हा तुमचा S3 डॅश, म्हणजे काय ब्रॅकेट मध्ये तो पूर्ण याला ऑर काय दिलाय तुमचा S3 डॅश, म्हणजे तुमचा निगेशन ऑफ R, नंतर अँड निगेशन ऑफ R, नंतर तुमचा दिलाय अँड काय दिलाय S2 डॅश, म्हणजे निगेशन ऑफ Q, पुढे S1 म्हणजे काय अँड S1 म्हणजे तुमचा येतो P. क्रॉस चेक करूया एकदा परत, P and Q or R or negation of R and negation of Q and negation of P. ओके, तर बघा आता याला काय करायचं, तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. काय करायचं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे. म्हणजे काय करणार, हा जो तुम्हाला दिलाय P and Q or R or negation of R and negation of Q and P हा जो दिलेला आहे याला तुम्हाला करायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. म्हणजे काय तो P and Q or R
or negation of r and negation of q and p. ओके, याला सिम्पलेस्ट फॉर्म करायचं. मग याला आपण ऍज इट इज ठेवूया. हा जो दिलाय तुम्हाला याला ठेवतो मी ऍज इट इज p and q or r. याला ऍज इट इज ठेवलं. हा r घेतला. आता बघा इथे निगेशन ऑफ r and निगेशन ऑफ q and p जर दिलाय. ओके, काय दिलाय? निगेशन ऑफ r and निगेशन ऑफ q and p तुम्हाला दिलाय. मग मी या दोघांमधून काय करतो? फक्त निगेशन कॉमन काढतो. काय करतो या दोघांमधून मी? निगेशन जर मी कॉमन काढलं तर काय हा r ह्या अँड चा काय होईल तुमचा r आणि हा होईल तुमचा q आणि हा अँड p ऍज इट इज. ओके, काय केलं मी तर निगेशन तुमचा बाहेर काढलेला आहे. मग निगेशन जर बाहेर काढलं आपण निगेशन ऍड करतो म्हणजे काय करतो डी मॉर्गन्स लॉ. जर बाहेर काढला तरी पण काय येणार तुमचा हा इथे येणार आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये टफ असं नाही. ओके, आता बघा तुम्ही ह्या दोघांचा जर चांगल्या प्रकारे विचार केला. ओके, ठीक आहे. आता हे झालं. मग मी काय करतो इथे बघा q और r दिले तुम्हाला. काय दिलं q और r. म्हणजे r और q आहे. याला पण मी q और r लिहितो. कोणत्या लॉनी? कम्युटेटिव्ह लॉनी. म्हणजे ऍज इट इज तुमचं p and q और r. याला ऍज इट इज दिलं. हा r पण ऍज इट इज. हा तुमचा निगेशन आहे. काय आहे तुमचा निगेशन. ह्या r और q ला मी लिहितो q और r and p. ओके, कोणता लॉ लावला इथे? कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. ओके, हा मी कम्युटेटिव्ह लॉ लावला. आता जर मी विचार केला, ओके, इथे p and इथे पण काय तुमचा p and and p and तुमचा दिसतोय. मग याला जर मी कॉमन काढला, काय केलं त्या दोघांमधून जर मी याला कॉमन काढलं म्हणजे काय केलं तो डिस्ट्रीब्यूट केलाय. मी जर त्याला कॉमन काढला तर काय येतो p and. काय p and जर म्हटलं तर हा तुमचा q or r or negation of q or r. कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह. बघा हे समजलं तुम्हाला काय केलं मी? p and जो होता हा तुमचा मी तो कॉमन काढला. मग राहिला काय q और r. हा r चा साइन आणि हा परत तुमचा निगेशन ऑफ q और r. मग आता बघा p और निगेशन ऑफ p. कोणता लॉ तुमचा? कॉम्प्लिमेंट. p और निगेशन ऑफ p. p जर तुमचा ट्रू असेल तर और निगेशन ऑफ p काय होईल? फॉल्स. ट्रू और फॉल्स काय होतो तुमचा? ट्रू होतो. ओके, काय होतो? ट्रू और फॉल्स काय होतो तुमचा? ट्रू होतो. आणि हा p जर तुमचा काय असेल? फॉल्स असेल. फॉल्स और निगेशन ऑफ p काय होईल तुमचा? ट्रू होईल. आणि तरी पण काय होणार आहे? ट्रू होणार आहे. म्हणजे कम्युटेटिव्ह सॉरी कॉम्प्लिमेंट लॉ जर आपण इथे ऍड केला तर हा काय होईल तुमचा p and ही पूर्ण टर्म होऊन जाईल तुमची ट्रू. कोणता लॉ यूज केला इथे? कम्युटेटिव्ह सॉरी कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ इथे आपण यूज केलेला आहे. आता p and t बघा p and t कशावरती डिपेंड आहे? याची व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे? ह्या p वरती डिपेंड आहे. हा जर ट्रू असेल तर हे ट्रू होईल. हा जर फॉल्स असेल तर हे फॉल्स होईल. म्हणजे ह्या p वरती डिपेंड आहे. म्हणजे हा काय येणार तुमचा? फक्त p येणार आहे. कोणता लॉ यूज झाला इथे? आयडेंटिटी लॉ. हा इथे यूज झाला तुमचा आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ वरून हा आलेला आहे. ओके, मग आता बघा एवढं मोठं सर्किट होतं तुमचं. ओके, किती मोठं सर्किट होतं? ह्या मोठ्या सर्किटचं तुमचं सिम्पलेस्ट फॉर्म काय आला? फक्त p एकच स्विच आलेला आहे. ओके, एकच स्विच इथे आलेला आहे. मग काय? सिंपल सर्किट. सिंपल सर्किट. ओके, आता बघा काय हा तुमचा फक्त p आलाय म्हणून स्विच S1. हा तुमचा सेल, हा तुमचा लॅम्प आणि हे सर्किट कंप्लीट. हा मायनस प्लस हा तुमचा करंट फ्लो होतोय. ओके, अशा प्रकारे हे तुमचं आन्सर झालेलं आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा सेकंड आणि थर्ड इथे कंप्लीट झालेला आहे. अतिशय सोपं हे आहे. मग आपण आता क्वेश्चन 4 आणि 5 चा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन 4 आणि 5 आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करूया. ओके, तर चला हे एवढं तुम्ही लिहून घ्या आणि अभ्यास करत चला. मी तुम्हाला आज काही होमवर्क दिलेला नाहीये, परंतु जो
मागच्या व्हिडिओमधला होमवर्क होता तो तुमचा बाकी आहे, तो तुम्ही मला लवकरात लवकर कंप्लीट करून द्यायचा आहे.